आज आम्ही या ठिकाणी सकल मराठा मुस्लिम समाजाच्या वतीने सातारा येथील बडे कुरेशी जमात या जमातच्या सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना आज आम्ही या ठिकाणी भेटायला आलो. आम्ही काल त्यांना फोनवर संपर्क साधला. सादिक भाई, माननीय सादिक भाई त्यांनी आम्हाला वेळ दिली आणि सर्व कुरेशी जमातने आम्हाला वेळ दिली. आम्ही त्यांना येऊन निवेदन दिलं. सध्याच्या निवेदनात आम्ही त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गोवंशाची हत्या करणं हे कायदेशीर गुन्हा आहे. आणि जसं आपल्या सर्वांना माहित आहे की गौ हे आपल्यासाठी आदराचं स्थान घेते. गौ आपल्याला गाई माता दूध देते. शेतकऱ्यांसाठी बळीराजा हा म्हणजे बैल हा अतिशय पूजनीय आहे. आपण त्याच्या पोळ्याला आपण त्याची पूजा करतो. अशा देवस्मरणीय असणाऱ्या गौवंशाची जर हत्या साताऱ्यात कोण करत असेल तर त्याला विरोध करणं हे सकल मराठा मुस्लिम समाजाची कडून गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आज त्याच्यानं येऊन भेटलेलो आहे सगळ्या लोकांना. तर यांनी आम्हाला आधी वचन दिलेलं आहे की जो कोणी गो विकायला आमच्याकडे येईल त्याचं नाव आम्ही तुम्हाला सांगू, तुम्हाला आमच्या कत्तलखान्यामध्ये आम्ही गौवंशाची हत्या होऊ देणार नाही. त्या पद्धतीने त्यांनी आधी वचन दिले. मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की गोवंश कापणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच गोवंश विकणारा सुद्धा गुन्हेगार आहे. त्यामुळं गोवंश विकणाऱ्यांवर सुद्धा मोक्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी जशी कापणाऱ्यांवर केली जाते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगायचंय, मला जिल्हा प्रशासनाला एक सांगायचंय की जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन खात्याकडून तुम्ही एक अहवाल तयार करावा की किती बाकड गाया जिल्ह्यात आहेत, किती बैल रस्त्यावर फिरतायत किंवा किती बाकड बैल आहेत, बिनकामाची बैल आहेत. तर या गोष्टींना तातडीनं शासकीय गौशाळेमध्ये त्यांनी पाठवावं असं आम्ही प्रशासनाला विनंती करतो. आणि त्यांना सांगतो, चाचा जर तुम्ही या पद्धतीनं जर बेकायदेशीर आम्हाला काय कुर्बानीच्या कालावधीमध्ये आढळलं किंवा सकल मुस्लिम समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर निदर्शनास आलं तर आम्ही तुमचं लायसन बंद करायची तर कारवाई करू. सोबत जे काही कायदेशीर कारवाई असेल ते आम्ही करू. आणि आम्ही यामध्ये गौवंशाच्या बाबतीमध्ये सकल मराठा मुस्लिम समाज कधीच कुठलं म्हणजे रहेम कुठली दाखवणार नाही. आणि ज्या पद्धतीनं आमचे प्रसिद्ध मोहम्मदांनी सांगितलंय की गाईचं दूध हे पुण्यवंत गोष्ट आहे आणि गाईचं दूध हे फायदा देणार आहे. त्या आमच्या प्रसिद्ध मोहम्मदांनी त्यावेळी सांगितले की गौ हत्या करू नका. त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगतो, जर असं काय आढळलं तर आम्ही कारवाई करू.